एसटी कर्मचाऱ्यांना यावर्षी दिवाळी भेट रक्कम मिळण्याची शक्यता कमी. श्रीरंग बर्गे यांचा आरोप. एसटी कर्मचाऱ्यांना गेली काही वर्षे दिवाळी भेट म्हणून काही रक्कम देण्यात येते. गेल्या वर्षी सरसकट 5,000 रुपये इतकी रक्कम देण्यात आली होती. ही रक्कम देण्याची घोषणा परिवहन खात्याचे मंत्री म्हणून मुख्यमंत्र्यांनी स्वतः केली होती, पण सरकारकडून निधी उपलब्ध करून देण्यात आला नाही व त्यामुळे एसटीला साधारणतः 55 कोटी रुपये स्वतःला द्यावे लागले. त्यामुळे यावर्षी निधी उपलब्ध नसल्याचे कारण सांगून ही रक्कम न देण्याचा घाट घातला जात असल्याचे समजते आहे. हे सहन केले जाणार नाही. सरकारने सदरची रक्कम द्यावी, असेही महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे यांनी युग बदल न्यूज मराठीला बोलताना सांगितले. आज आमच्या एसटीच्या कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावरती मी आज तातडीची पदाधिकाऱ्यांची बैठक अकोल्यात आयोजित केली होती. त्या अनुषंगानं एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे एस टीच्या कर्मचाऱ्यांना यावर्षी दिवाळी भेट म्हणून रक्कम मिळेल की नाही याची शक्यता धुसर झालेली आहे. याचं कारण असं, गेल्या वर्षी दिवाळीमध्ये सरसकट 5,000 रुपये देण्यात आले एस टी कर्मचाऱ्यांना, पण ते जे पैसे होते ते सरकारने द्यायला पाहिजे होते, ते दिले नाहीत. खुद्द मुख्यमंत्र्यांनी ती घोषणा केली होती की सरसकट एस टीच्या कर्मचाऱ्यांना 5,000 देणार. आता यावर्षी महामंडळाकडे द्यायला पैसे नाही आहेत, त्याच्यामुळं कुठल्याही हालचाली नाही आहेत. मला वाटतं 2 दिवसात आचारसंहिता लागेल आणि एक मधल्या पिरियडमध्ये दिवाळी भेट म्हणून रक्कम देण्याचं बंद झालं होतं, पण दिवाकर रावते परिवहन मंत्री असताना त्यांनी ती सुरू केली आणि गेल्या वर्षी 5,000 रुपये दिलेसुद्धा आहेत या सरकारने सुद्धा, पण यावर्षी मिळणार नाही अशीच शक्यता आहे. माझं आपल्या माध्यमातून सरकारला सांगणं आहे की यावर्षीसुद्धा दिवाळीसाठी चांगली भेट द्यायला पाहिजे, कारण एस टी कर्मचाऱ्यांच्या मेहनतीवर एस टी नफ्याच्या उंबरठ्यावर आली आहे आणि मला वाटतं दिवाळीला त्याला नाराज करण्यात अर्थ नाही आहे. आणि म्हणून हे पैसे सरकारने द्यावेत आणि सरकारने दिवाळीसाठी चांगली रक्कम द्यावी. याशिवाय मला अजून एक मुद्दा सांगायचा आहे की राज्यभर सध्या स्थानकच्या परिसरामध्ये काँक्रिटीकरणाचं काम सुरू आहे आणि इथे आपल्याजवळ वाशिम डेपोमध्ये अकोला विभागात तो डेपो येतो, जिल्हा वेगळा असला तरी तिथे काँक्रिटीकरणाचं काम सुरू आहे. हे काम यामागची पार्श्वभूमी अशी की मुख्यमंत्र्यांनी वर्धापन दिनी जाहीर केलं होतं की 500 कोटी स्थानक परिसरातल्या काँक्रिटीकरणाकरता MIDC देणार. मग एस टी महामंडळाने त्यांना पत्रव्यवहार केला की ते 500 कोटी आम्हाला मिळावेत, व ते 500 कोटी दिलेच नाहीत त्यांनी आणि त्यांनी परस्पर टेंडर काढले आणि माझ्या माहितीप्रमाणे एस टीने त्यांना 190 स्थानकांचा परिसर काँक्रिटीकरण करायला पाहिजे असं सुचवलं होतं. त्यातलं साधारणतः 100 स्थानकावरती काँक्रिटीकरण झालं असं त्यांचा दावा आहे, पण तो दावा खोटा आहे. त्याच्यामध्ये कामामध्ये पारदर्शकता नाही आहे. वाशिम डेपोचं काम आहे बघा, अक्षरशः मातीवरती काँक्रिटीकरण केलेलं आहे. मुळात अशी निविदा घेतल्यानंतर त्या कंत्राटदाराचं नाव लागतं, आर्किटेक्ट नाव लागतं, काम कुणी घेतले, कामाची किंमत किती, काम किती काळ चालेल याचा बोर्ड लावायला लागतो त्या कामाच्या ठिकाणी आणि तसा शासनाचा नियम आहे. पण इथे काहीही नाही. या सगळ्या जिथे जिथे एस टीची ही MIDC मार्फत काँक्रिटीकरणाची कामं सुरू आहेत तिथे असे कुठलेही बोर्ड लागलेले नाहीत. मला असं वाटतं याच्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झालेला आहे आणि म्हणून सरकारने याकडे गांभीर्याने बघितलं पाहिजे आणि कंत्राटदारांना मलिदा पुरवण्याकरता हे कंत्राट MIDCने दिलं आहे का अशी शंका निर्माण होते. दुसरं, आमचं जे सिव्हिल डिपार्टमेंट आहे एस टी महामंडळाचं, त्यांच्यावर त्यांचा विश्वास नाही आहे का? आणि मग आमच्या लोकांची ठीक आहे, आमच्या लोकांवर ते शंका व्यक्त करतात, मग तुमचे लोक काय करतात, तुमचे कंत्राटदार काय करतात, ते सुद्धा तेच करत आहेत. आणि भरपूर काही गोष्टी आहेत. आता एस टी कर्मचाऱ्यांना वेतनाला लागणारी रक्कम सरकार देते. सवलत मूल्य जे आमचं होतं आहे म्हणजे अंध, अपंग, ज्येष्ठ नागरिक, महिला, अमृत महोत्सवी नागरिक यांचं जे मूल्य होतं यांच्या प्रवासाचं, त्याची प्रतिपूर्ती सरकार करते आणि त्याच्यातून वेतन दिलं जाते. पण ते वेतन कधीही सरकार ते मूल्य पूर्ण देत नाही, त्यातले अर्धे पैसे देते. त्याच्यामुळे आमचे PF आणि ग्रॅज्युटी, LIC, नंतर बँक, त्याच्यानंतर पतपेढ्या यांचं सगळी देणी थकलेली आहेत. म्हणजे कर्मचाऱ्यांच्या पगारातनं एस टीने ती वसूल केली, पण त्या संस्थांना दिलेली नाहीत. त्याच्यामुळे झालं आहे असं की PFमध्ये 700 कोटी
कमी ट्रस्टकडे भरलेले नाहीत एस टी महामंडळाने. आणि आता ॲडव्हान्स लोकांना मिळत नाही. पी एफ ॲडव्हान्समधनं लोकांना आपल्या पी एफ जमा रकमेतनं ॲडव्हान्स घेता येत होता यापूर्वी. त्याच्यातून मुलांची लग्न, शाळा, औषधोपचार, घरबांधणी किंवा भाड्याने घर घेणं, हे सगळे कामं एस टीच्या कर्मचाऱ्यांना करता यायची. पण आता 3000 कर्मचाऱ्यांना पी एफ ॲडव्हान्स मिळालेलं नाही आहे. ते सरकार गंभीर नाही आहे. सरकारला गांभीर्य नाही. नुसतं सरकार घोषणा करतं, सहानुभूती दाखवतं, पण प्रत्यक्षात मात्र त्यांनी एस टी महामंडळांच्या कर्मचाऱ्यांकडे दुर्लक्ष केलेलं आहे. अजून एक मुद्दा असा की माननीय मुख्यमंत्र्यांनी 7,500 सरसकट पगारामध्ये जाहीर केली वेतनवाढ. खरं तर त्याच्यामध्ये त्रुटी आहेत. ते काही 7,500 त्यांनी केलेले नाहीत. मागच्या सरकारने जे 2,500, 4,000 आणि 5,000 केले होते त्याच्यामध्ये त्यांनी फक्त वाढ करून ते 6,500 टोटल फिगर केलेलं आहे. पण ह्याच्यामध्ये असं आहे की ही वाढ 2020पासून देऊ असं मुख्यमंत्र्यांनी त्या बैठकीत सांगितलं होतं. पण आता प्रत्यक्षात ती एप्रिल 2024पासून वाढ दिली आहे आणि मागचा फरक दिला नाही. साधारणतः 3100 कोटी रुपयाचा फरक हा दिलेला नाही. म्हणजे तो शासनाने ढापला म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. म्हणजे ते 3100 कोटी रुपये, साधारणतः महागाई भत्ता आणि वार्षिक इन्क्रिमेंटचे 700-800 कोटी रुपये, एवढी रक्कम शासनाने दिलेली नाही आहे. कर्मचाऱ्यांची फसवणूक केलेली आहे. कर्मचाऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळलेलं आहे. आणि म्हणून या शासनाला इशारा आहे आमचा, 2 दिवसात आचारसंहिता लागेल. हे सगळे प्रश्न सोडवा, नाहीतर याचा निवडणुकीत तुम्हाला फटका बसेल. कारण एस टी कर्मचारी गावागावात आहे. आमची एस टीचं वाहन गावागावात जातं. जसं ते तुमचा चांगला प्रचार करू शकतात, तसं तो वाईट मेसेज घालवण्याचं सुद्धा काम होऊ शकतं. म्हणून दिवाळी भेट, महागाई भत्त्याचा फरक, आत्ता अजून एक वाढलेला, आता सध्या एस टीच्या कर्मचाऱ्यांना 46% महागाई भत्ता मिळतो आणि शासकीय कर्मचाऱ्यांना 50% मिळतो. ते 4% वाढीव महागाई भत्ता मिळावा म्हणून शासनाकडे एस टी महामंडळाने पत्र पाठवलं आहे की फक्त 9 कोटी रुपयाची रक्कम होते. ती फाईलसुद्धा अनेक महिने शासनाकडे पडून आहे. आणि म्हणून हे सगळे मुद्दे सोडावेत, नाहीतर शासनाला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असं मला आपल्या माध्यमातून शासनाला सांगायचं आहे. नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा.